जिल्ह्यांवरील गड हे तुम्हाला सांगायचे आहेत. चला, डोंगराला आग लागली पळा पळा पळा, डोंगराला आग लागली पळा पळा पळा. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतायत कोंढाण्यावर थांबा. कोंढाणा कुठं आहे? कोंढाणा किल्ला पुणे. तर फक्त दोघांचं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, आधी कोण टाकले ते बघूयात आपण. डोंगराला आग लागली पळा पळा पळा, डोंगराला आग लागली पळा पळा पळा. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतायत देवगिरीवर थांबा. देवगिरी, देवगिरी कुठे आहे? देवगिरी. एकाचंही उत्तर बरोबर नाहीये. देवगिरी कुठे आहे? देवगिरीला दुसरं नाव आहे दौलताबाद आणि ते आहे छत्रपती संभाजी नगर. ठीक आहे, उचला. डोंगराला आग लागली पळा पळा पळा, डोंगराला आग लागली पळा पळा पळा. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतायत इंद्रगिरीवर थांबा. इंद्रगिरी हा किल्ला कुठे आहे? तर नाशिक मध्ये. ठीक आहे. डोंगराला आग लागली पळा पळा पळा, डोंगराला आग लागली पळा पळा पळा. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतायत तोरणा किल्ल्यावरती थांबा. तोरणा किल्ला हा कुठे आहे? पुणे येथे आहे आणि त्याचं दुसरं नाव काय आहे? तर प्रचंडगड. जुनं नाव काय आहे तोरणा किल्ल्याचं? तर प्रचंडगड. डोंगराला आग लागली पळा पळा पळा, डोंगराला आग लागली पळा पळा पळा. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतायत राजगडावर थांबा. राजगड, राजगड हा किल्ला कुठे आहे? राजगड पुणे येथे आहे. कुठे आहे? पुणे. डोंगराला आग लागली पळा पळा पळा, डोंगराला आग लागली पळा पळा पळा. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतायत साल्हेर किल्ल्यावरती थांबा. साल्हेर किल्ल्यावरती थांबा. साल्हेर हा कुठे आहे? तर नाशिक या जिल्ह्यामध्ये हा किल्ला आहे. डोंगराला आग लागली पळा पळा पळा, डोंगराला आग लागली पळा पळा पळा. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतायत प्रसिद्ध गडावरती थांबा. प्रसिद्ध गड, प्रसिद्ध गड. तर प्रसिद्ध गड हे जुनं नाव आहे रांगणा किल्ल्याचं. कुठलं? रांगणा किल्ल्याचं आणि तो आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. कोणाचंही उत्तर हे बरोबर नाहीये. ठीक आहे. डोंगराला आग लागली पळा पळा पळा, डोंगराला आग लागली पळा पळा पळा. मुरुड जंजिरा किल्ला कुठे आहे बघा. शिवाजी महाराज म्हणतायत मुरुड जंजिऱ्यावर थांबा. मुरुड जंजिरा हा कोठे? समुद्र माहिती आहे का? समुद्रामध्ये हा रायगडवरती. आणि काय? हा जलदुर्ग म्हणजेच काय? तर पाण्यामध्ये असणारा हा समुद्रामध्ये असणारा किल्ला आहे. डोंगराला आग लागली पळा पळा पळा, डोंगराला आग लागली पळा पळा पळा. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतायत प्रतापगडावरती थांबा. प्रतापगड, व्हेरी गुड. प्रतापगड कुठे आहे? सातारा. परत उचलून टाकायची नाहीये. तर सातारा येथे काय आहे? प्रतापगड आहे. डोंगराला आग लागली पळा पळा पळा. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतायत रमशेज किल्ल्यावरती थांबा. रमशेज किल्ला, रमशेज किल्ला कुठे आहे? नाशिक. कुठे आहे? नाशिक येथे आहे. डोंगराला आग लागली पळा पळा पळा, डोंगराला आग लागली पळा पळा पळा. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतायत मुरुंबदेव या किल्ल्यावरती थांबा. मुरुंबदेव, मुरुंबदेव याचं जुनं नाव आहे आणि खरं नाव आहे राजगड. राजगड हे त्याचं आत्ताचं नाव आहे. पुणे येथे आहे. डोंगराला आग लागली पळा पळा पळा, डोंगराला आग लागली पळा पळा पळा. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतायत पन्हाळा किल्ल्यावरती थांबा. पन्हाळा, पन्हाळा. तर पन्हाळा आहे कोल्हापूरमध्ये. पन्हाळा कुठे आहे? कोल्हापूरमध्ये. डोंगराला आग लागली पळा पळा पळा. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतायत सज्जनगडावरती थांबा. सज्जनगड, सज्जनगड, सज्जनगड हा झालं. सज्जनगड, सज्जनगड आहे साताऱ्यामध्ये. कोणाचंच उत्तर बरोबर नाही. पळा पळा पळा. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतायत माझा जन्म झाला त्या ठिकाणच्या किल्ल्यावर जावा. कुठे? कोणता किल्ला? ठीक आहे. डोंगराला आग लागली पळा पळा पळा, डोंगराला आग लागली पळा पळा पळा.
छत्रपती शिवाजी महाराज म्हणतायत माझी समाधी जिथे आहे त्या किल्ल्यावर जाऊन थांबा. माझी समाधी कुठे आहे? त्यांची समाधी रायगड या किल्ल्यावर आहे. कळालं का? रायगड या किल्ल्यावरती कोणाची समाधी आहे? कोणाची समाधी आहे? डोंगराला आग लागली पळा पळा पळा. डोंगराला आग लागली पळा पळा पळा. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतायत माझा मुलगा प्रश्न व्यवस्थित ऐका. संभाजीराजे यांची समाधी कुठे आहे? यांची समाधी कुठे आहे? टाका पटकन. तुळापूर तुम्ही अंदाजे मारले, पण तुळापूर पुणे येथे संभाजी महाराजांची काय आहे? समाधी आहे. डोंगराला आग लागली पळा पळा पळा. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतायत जयगडावरती थांबा. जयगड कुठे आहे? जयगड रत्नागिरी. ओके. आता डोंगराला आग लागली पळा पळा पळा. डोंगराला आग लागली पळा पळा पळा. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतायत रायरेश्वरावरती थांबा. रायरेश्वर जी सर्व गडांची राजधानी आहे. सर्व गडांची राजधानी, सर्वात मोठा किल्ला असं त्याला म्हटलं जातं. आणि तिथंच शिवाजी महाराजांची समाधी. रायरेश्वर खूप मूवीमध्ये पण पाहिलं असेल तुम्ही. रायरेश्वरावरती चाललोय. रायरेश्वर त्याचं जुनं नाव होतं रायरी, रायगडचं. कळालं?